नेहमी असं होतं की आपल्या फॅमिलीला बोललं जातं की अरे तिन्ही मुलीच आहेत, पुढे कसं होणार, काय होणार, आणि ह्या सगळ्यातून आपल्याला जावं लागतं. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये हे येतच आणि हे सोसायटीचं स्टिरियोटाईप आहे. तुम्ही कसं ते डील केलंय? म्हणजे झालंय असं, ऐकलंय, कानावर आलंय लहानपणापासून? असं कधी झालं नाही, पण भूमिजाला आम्ही लहानपणापासून मुलासारखंच ठेवायचं. हो, म्हणजे मी सांगते हे म्हणजे सांगायचं की नाही हा मुद्दा होता, पण ठीक आहे. मम्मी पप्पांना जेव्हा 2 मुली झाल्या, म्हणजे ही झाली, मग निकिता ताई झाली, मग त्यांना असं हवं होतं की आता तरी एक मुलगा हवा, म्हणजे कंप्लीट तिसरा फॅमिली. तरी मुलगा. तर मग त्यांनी खूप नवस केले, खूप उपास तपास केले की मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे. आणि मग मी जन्माला आले. तर म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना काही आनंदच झाला मुलगी झाल्याचा, पण त्यांनी ना मला, एकतर त्यांना इतकी आवड होती ना की मुलगा हवा, त्यांनी मला क्रिकेट खेळायला पाठवायचे, मला दहीहंडीत पाठवायचे, किंवा मी मुलांमध्येच असायचे भाऊरा वगैरे खेळत. दहीहंडीमध्ये टॉपर होती, झलकती. हो, दहीहंडीमध्ये टॉपर सनी बरोबर मस्ती हो. करत. तर त्यांनी मला Tomboy. बंड्या करून टाकलं. हा. आणि मी अजून पण तशीच आहे, कारण त्यांना कुठेतरी तेव्हा वाटायचं की नाही मुलगा हवाय. तर त्या सगळ्या मुलाच्या क्वालिटीज आहेत ते सगळे माझ्यात बघायचे, आणि मग ह्यांनी पण मला तसंच ट्रीट केलं की तू मुलगा आहेस घरातली. पण ते एक छान गोष्ट आहे की त्यांनी कुठे तो राग न ठेवता तुला त्याचं ट्रीट केलंय. नाही, उलट आता तर ते अजिबात खूपच त्यांना अभिमान वाटतो या Yes, गोष्टीचा. yes. आणि टचवूड असंच राहू बघा दे, मुलांनी सगळं काय केलं छान तुमच्या. होते बघा, लडका नाम रोशन कर रहा है. असं झालं. आम्ही तिला मुलासारखंच घरामध्ये मानतो आणि मुलासारखंच ती राहते. हो. मस्ती करण्यामध्ये सुद्धा, रागवण्यामध्ये सुद्धा मुलासारखीच, भांडणं करण्यामध्ये सुद्धा मुलासारखीच, Yes. आणि जसं ती चिडखोर achieve मुलासारखी तीच. अरे यार, भावाची भूमिका ताईनेच नेहमी साकारली. मला एक तो किस्सा सांग ना ताई. तो बघ बसमध्ये आपण चाललेलो, ते मारलेलं त्याला. का? रक्षण करणारी. ओके, नाही नाही, हा म्हणजे किस्सा आला पाहिजे. आम्ही माझ्या मुलींचे शाळेचे कपडे घ्यायला चाललो असंच बसनी. जून महिना होता, पाऊस पडत होता, तर आम्ही बोले चला जाऊया बस. आणि छत्री होती, छत्री छत्री हातात. होती. म्हणजे चला बसनी जाऊया आपण. आणि मग गेलो. मी मागच्या सीटवर बसलेली आणि हे सगळे पुढच्या सीटवर बसले, आणि एक माणूस होता यांच्या मागे, ड्रिंक केलेली त्याने. असे शब्द काय काय घाणेरडे खूपच वापरले घाण, होते. खूप अश्लील वाह्यात शब्द पद्धतीने वापरत होता. कमेंट पास करत होता. आणि मी त्या साईडला बसलेली मागे, मी बघते तो कोणाला बोलते, मी असंच बडबडत असेल. नंतर मग मी बघितलं आणि हे लोकांनाच तो कमेंट भूमिजाला लोकांना बोलतोय. मग काय नाही, उठली, छत्री होती आता, छत्रीने त्याला फटकवला बसमध्ये. खूप जोर जोरात, आणि खूप खूप बस मारलं थांबवली, त्याला क्या बस मधनं बात आहे. खाली उतरून त्याला मारलं. लेडी डॉल रक्षण. पण येस, नाही पण हे खरंच ऍड्रेस केलं पाहिजे. आणि this is अजून not एक okay. गोष्ट तिची सांगते. आम्ही बाईकवरनं स्कूटीवरनं फिरायला जायचो. म्हणजे कधी असं रात्री वाटलं तुम्ही चल, दोघी? हा दोघीच. काय सांगते मलाच नाही माहिती. तिला मेली भूमिजा, चल आपण जाऊ दोघी बाईकवरनं फिरायला. मग आम्ही काटर रोडला किंवा बँडस्टँडला जायचो. मग रात्री कोण दिसलं, मग त्यांना केस नसेल, ए टाकले, ताई ताई म्हणजे पूर्ण जरा केस, ए टाकल्या, मारू अक्षरशः ती असं मारायला गेलेली. तिला गेली, तुझ्यामुळे आम्ही पण मार खाऊ, असं काय करू. हे भूमिजा करायची मस्ती.